कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 18 जुलैच्या भागात सुलक्षणा किचनमध्ये येताच विद्याला विचारते की काय ग, तू एकटीच? नाही म्हणजे जिने या केळवणाचा घाट घातलाय ती कुठे गेली? तुला एकटीला टाकून गेली काय भटकायला? तेव्हा विद्या म्हणते की हे काय आलेच. कावेरी येता क्षणी सुलक्षणाला सांगते की बाजारात गेले होते ताज्या भाज्या आणायला. सुलक्षणा तिला टोमणे मारते. नाही म्हणजे आजचा सगळा स्वयंपाक बनवायला तुला जमणार आहे का? कावेरी म्हणते की हो. सुलक्षणा विद्याला ताकीद देते. हे बघ जावई बापू आज पहिल्यांदाच आपल्या घरी जेवायला येत आहेत, त्यामुळे सगळं नीट व्यवस्थित होतंय की नाही त्याकडे जास्त लक्ष दे. हिचं काय ग, हिला आजपर्यंत एकही काम धड जमलेले नाही आहे. कोणकोणते काम पदार्थ बनवते ते बघ जरा. तुझा असेल हा हिच्यावरती विश्वास, माझा यत्किंचितही तिच्यावरती विश्वास नाही आहे. सुलक्षणाच्या बोलण्याने कावेरी थोडी दुखावते, परंतु तिला मंदारचं पितळही उघडं पाडायचं असतं. सुलक्षणा ज्यावेळी मागे वळून पाहते ती जोराची डचकतेच. समोर यमुना चेहऱ्याला मास्क लावून जे आलेली असते. सुलक्षणा विचारते की काय आहे? यमुना उत्तर देते की अगं मास्क आहे मा, मी तुला तेच सांगायला आले होते की अगं आपल्या निशाचं लग्न आहे ना आता, मग आपण आता लग्नामध्ये छान दिसायला हवं आहे म्हणून हे स्किन केअर. आणि मी तुला हेच सांगायला आले होते की हा मास्क मी तुझ्याही चेहऱ्याला लावणार आहे, आपल्या निशाच्या लग्नात सुंदर दिसायचं आहे. तेव्हा सुलक्षणा ताकीद देते, लग्न निशाचं आहे, तुझं नाही या. हे असं तोंडाला काळं फासून काय छान दिसणार आहेस का तू? यमुना तिच्या हात धुवूनच मागे लागते. शेवटी सुलक्षणा वैतागून तेथून निघून जाते. तेव्हा विद्या कावेरी दोघीही हसतात. आता या दोघींचा प्लॅन ठरलेला असतो मंदारला जन्माची अद्दल घडवण्यासाठीचा. विद्या विचारते की वहिनी आणलं का? कावेरी तिला दाखवते की हो. विद्या विचारते की परंतु तुम्हाला खात्री आहे ना की मंदारला त्याची ॲलर्जी आहे? कावेरी तिला सांगते की हो, मला माहिती आहे मंदारला सुरणाची ॲलर्जी आहे, म्हणूनच आज खास आपल्या खास जावई बापूंसाठी हा सुरणाचा हलवा बनवणार आहे मी. विद्या म्हणते की अगो बाई वहिनी, सुरणाचा हलवा विचार करूनच माझ्या पोटात ढवळायले आता. वहिनी आता आपला प्लॅन कधीच कोणालाच कळणार नाही आहे. कावेरी सांगते की हो, त्या मंदारवर लक्ष ठेवण्याच्या नादामध्ये दिगंबरला तर मी विसरूनच गेले होते. नाही म्हणजे उशिरा का असे ना डोक्यात प्रकाश पडला म्हणायचा. आता त्याच्यासाठीचाही मी प्लॅन तयार ठेवला आहे. विद्या इतकं आश्चर्याने विचारते की वहिनी अहो मग काय प्लॅन आहे, मला पण सांगा की पटकेने. तेव्हा कावेरी तिचा पुढचा प्लॅन मंदारसोबतच दिगंबरला कसं अडकवायचं तो विद्याला सांगते. प्लॅन ऐकल्यानंतर कावेरीला घट्ट मिठी मारत विद्या तिचं कौतुक करते की वाह, काय सुचतं या सुपीक डोक्यात. इतक्यातच सुलक्षणा येते. विचारते की काय चाललंय? दोघी पटकन बाजूला होतात. विद्या उत्तर देते की काय नाही मा, भाज्या काढत होतो. सुलक्षणा विचारते की काय काय पदार्थ बनवायचे ठरलेत? तेव्हा कावेरी उत्तर देते की बटाट्याची रस्सा भाजी, पोळ्या, श्रीखंड. सुलक्षणा म्हणते की बस एक काम करा, 4च पदार्थ करा, परंतु छान करा, नाहीतर व्हायचं एक ना धड भाराभर चिंध्या. विद्याला ती तळण तळायला सांगते. हे बघ विद्या, तळण तळण्यापूर्वी ना 1 ग्लास गॅसच्या बाजूला पाण्याने भरलेला ठेव आणि मगच तळण तळ. ती सगळं काही सांगून तेथून निघून जाते. इकडे सुलक्षणा काकू दोघींचीही तयारी चालू असते. सुलक्षणा काकूंना म्हणते की हे बघ पौर्णिमा, अगं हे आपले परंपरागत काही दागिने आहेत, यातले कोणते निशाला आवडत आहेत ते बघ, आणि त्यानंतर तिला जर हवे असतील तर आपण दुसरेही दागिने तिच्यासाठी बनवून घेऊयात. तुला माहिती आहे ना त्यांच्या आजी आजोबांनी प्रत्येक नातवंडासाठी काही ना काही दागिना बनवून ठेवला आहे, तोही आपण निशाला द्यायचा आहे बरं का. काकूंच्याही आनंदाचा पारावार उरत नाही. वहिनी फायनली आपल्या निशाचं लग्न ठरलंय, मी इतकी खुश आहे ना. आत्ता का एकदा केळवण झालं की आपण मग पुढच्या तयारीला लागूयात. आपल्या सगळ्यांना आता पुढे खूप काम आहेत बरं का वहिनी. नाही म्हणजे लग्नाची बरीच तयारी बाकी आहे. त्यानंतर आपल्या सगळ्यांना मिळून खूप शॉपिंग करायचं आहे, खूप छान नटणार आहोत, पैठणा वगैरे पण घ्यायच्या आहेत. सुलक्षणा हसून उत्तर देते की अगं हो हो हो,
तुझ्या आणि निशाच्या म्हणण्याप्रमाणे सगळं करणार आहोत आपण. किचनमध्ये कावेरी विद्याची मदत मागते. विद्याला म्हणते की विद्याताई, तुम्हाला माहिती आहे ना, मला स्वयंपाक अजिबात येत नाही. तेव्हा विद्या म्हणते की वहिनी, मी आहे ना. डोळे मिचकावते. यश येता क्षणी कावेरीला मुद्दाम टोमणा मारतो की अरे वा, घरातला सगळ्यात मोठा शेफ आज चक्क किचनमध्ये. कावेरी त्याच्याकडे रागात पाहते. विद्या विचारते की काय हे भाऊजी, कशाला उगाच चिडवताय त्यांना. यश म्हणतो की विद्या वहिनी, बरं झालं तुम्हीही त्यांच्यासोबत आहात. तेव्हा विद्या कावेरीकडे पाहत म्हणते की भाऊजी, मी तर कायमच त्यांच्यासोबत आहे. विद्याने चहा बनवलेला असतो. विद्या यशला चहा देते आणि त्यानंतर संदीपला चहा देण्यासाठी रूममध्ये जाते. तेव्हा यश कावेरीकडेच पाहत असतो. त्याचं लक्ष जातं तेव्हा कावेरीच्या चेहऱ्याला पीठ लागलेलं असतं. यश तिच्यावरती फिदी हसतो. कावेरी विचारते की का हसायला काय झाले. तेव्हा यश पटकन एक ताट घेतो आणि कावेरीचा चेहरा तिलाच दाखवतो. तेव्हा कावेरीच्या लक्षात येतं की तिच्या तर गालाला पीठ लागले, म्हणून यश मुद्दाम हसतोय तिच्यावरती. यश तिला विचारतो की बघा काय केलेत हे. तेव्हा कावेरी मुद्दाम यशला पीठ लावते आणि म्हणते की माझ्यावरती हसत होतात ना, आता बघा हिशोब बराबर झाला, आता हसा स्वतःवरती पण. कावेरीचं ते लहान मुलांसारखं वागणं पाहिल्यानंतर तर यशला आणखीनच हसू येतं. दोघे एकमेकांवरती हसत असतानाच सुलक्षणाचा यशला आवाज येतो. तेव्हा यश तसाच धावत तिच्या रूमकडे जातो. कावेरी त्याला ओरडून सांगते सुद्धा की पीठ पुसून तरी जा. यश डायरेक्ट जातो तो सुलक्षणासमोर जाऊन उभारतो. सुलक्षणा म्हणते की पौर्णिमा काकूला निशाच्या लग्नाची खूप घाई झाली आहे बाबा. तू एक काम कर यश, आपल्या सराफांना फोन कर आणि पेढीवरती आपले जेवढे काही दागिने आहेत ना तेवढे घेऊन घरी यायला सांग. आणि आपल्या साडीवाल्यांना सुद्धा फोन कर बरं का. काकू म्हणते एक वहिनी पैठणी. सुलक्षणा यशला सांगते की हो, पैठण्यासुद्धा घेऊन यायला सांग आणि त्यांना मन चांगल्या भरजरी साड्या घेऊन या. पैशाची चिंता अजिबात करू नका. यश तिला होकार देऊन जाणार तोच सुलक्षणाचं लक्ष जातं. सुलक्षणा त्याला जाब विचारते की यश, तुझ्या गालाला पीठ कसं लागले. यशच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. परत ती यशला विचारते की यश काय म्हणते मी, तू स्वयंपाकघरात गेला होतास का. तेव्हा यशला आठवतं की तो किचनमध्येच होता. तेव्हा कावेरीने त्याच्या गालाला पीठ लावलं होतं आणि मूर्खासारखा तो हसायला लागतो. सुलक्षणा चिडून त्याला विचारते की यश मी काय म्हणते, तू स्वयंपाकघरात गेला होतास का. तेव्हा यश तिच्याशी खोटं बोलतो की नाही. चिकूचं नाव घेतात सुलक्षणा विचारते की काय, चिकू स्वयंपाकघरात होता. तेव्हा यश म्हणतो की नाही मी ना चिकूशी खेळत होतो, म्हणजे त्याला भरवतही होतो, म्हणजे भरवता खेळत होतो आणि त्यावेळेस चुकून गालाला पावडर लागली माझ्या. सुलक्षणा त्याला दाब देते की इकडे ये. यश प्रचंड घाबरून जातो. थरथरतच तो जेव्हा सुलक्षणाच्या समोर जातो त्याला वाटतं की बहुतेक सुलक्षणा शिक्षा करेल की काय, परंतु ती तर आपल्या साडीच्या पदराने त्याच्या गालाला लागलेलं पीठ पुसते आणि तेव्हा कुठे यशच्या जीवात जीव येतो. इतक्यातच यमुनाचा आवाज येतो. यमुना मोठ्याने ओरडून मंदार घरी आल्याचं सांगते. तेव्हा सर्वच जण खुश होतात. बाहेर निशाही आपल्या रूममधून बाहेर आलेली असते. त्यावेळेस तिच्यासाठी मंदारने फुलांचा गुच्छ आणलेला असतो जो तिच्या हाती सोपवतो. त्यानंतर घरातले सगळेच जण तिथे एकत्रित जमतात. मंदार घरच्यांची आणि घरच्या मंदारची विचारपूस करतात. तेव्हा श्रीकांत सगळ्यांसमोर थट्टा करतो की जावई बापू, नाही म्हणजे तुमचं आणि निशाचं लग्न जेव्हापासून ठरलंय ना तेव्हापासून आमच्या घरच्या बायकांचा आनंद अगदी ओसंडून वाहतोय बरं का. इतक्यातच विद्या कावेरी येतात. कावेरी मंदारसमोर सरबताचा ग्लास धरते की जावई बापू, खास तुमच्यासाठी वेलची टाकून सरबत केलाय. मंदारला तर तिच्यावरती विश्वासच नसतो. आता तो सरबत प्यावा की नाही याच विचारात पडतो. काकू कावेरीला विचारते की अगं सरबत कशाला घेऊन आली आहेस तू. नाही म्हणजे आता पानं वाढायला घे ना, ते डायरेक्ट जेवणच करतील, सरबताचा घाट कशाला. तेव्हा कावेरी मंदारकडे पाहत म्हणते की नाही म्हणजे आपले जावई बापू आपल्या घरी पोहोचण्यासाठी एवढे कष्ट घेत आहेत, त्यांची खास व्यवस्था खास पाहुणचार तर व्हायलाच हवाय ना. काकू विचारते की म्हणजे. कावेरी उत्तर देते की नाही म्हणजे उन्हातून आलेत ना ते, म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी सरबत बनवावं.
मंदार म्हणतो की नाही, त्यांनी माझ्यासाठी एवढं प्रेमाने बनवलं आहे म्हटल्यानंतर मला घ्यावा तर लागेलच ना. त्याच्या मनात भीती दाटून येते की कावेरीने त्यामध्ये काही टाकलं तर नसेल ना. श्रीकांत मंदारचं कौतुक करतो की जावई बापू, तुमचा हाच स्वभाव ना मला खूप आवडतो की तुम्ही कोणाचं मन मोडत नाहीत. तेव्हा मंदार उत्तर देतो की काका, तेच तर जास्त महत्त्वाचं आहे ना. काकू सगळ्यांना सांगते की चला आता गप्पा वगैरे संपवा, पटकन पानं वाढायला घ्या. विद्या कावेरीला विचारते की कावेरी वहिनी, चला तयारीला लागूयात. कावेरी उत्तर देते की हो हो चला नक्कीच. तेव्हा श्रीकांत मंदारला सांगतो की बरं का जावई बापू, आजचा सगळा स्वयंपाक आमच्या कावेरीने केलाय बरं का. मग तर मंदार जास्तच घाबरतो. यमुना निशाला चिडवते की काय हातातून बुके सोडवत नाही वाटतं. त्यानंतर मंदार निशा दोघेही जेवणासाठी बसतात. त्याच वेळेस सुलक्षणा मंदार निशा दोघांचंही औक्षण करून घेते. यमुना त्यांचे फोटोज काढते. सगळं कसं आनंदाचं वातावरण असतं घरात. त्यानंतर सुलक्षणा विद्या कावेरीला हाक मारून जेवणाची ताटं आणायला सांगते. दोघीही आनंदाने जेवणाची ताटं घेऊन येतात आणि आत्ता सुरू होते ती मंदारची फजिती, जी की स्वतः कावेरीच करणार असते. किचनमध्ये परत माघारी जाताना कावेरी विद्याला खुणावते की आत्ता मज्जा बघा आणि ती गुपचूप मंदारच्या फोनवरती एक मेसेज पाठवते. मोबाईल वाजता क्षणी इकडे मंदारने जेवायला सुरुवात केलेलीच असते. एक घासा खाल्लेलाच असतो. तेव्हा तो मोबाईलची स्क्रीन चेक करतो तर कावेरीचा मेसेज आहे तो पाहतो. त्यामध्ये कावेरीने मुद्दाम मेसेज टाकलेला असतो की खा जावई बापू, मनापासून खा. आज ना तुम्ही जेवलेलंच मला हवंय, कारण तुझ्या जेवणात मी विष टाकले. वा कावेरी, मस्त फिरकी घेतलेली असते मंदारची आणि तो मूर्ख खरंच मूर्खात निघतो बरं का. कावेरी सगळ्यांसमोर विष टाकेल का जेवणात, एवढी साधी अक्कल नाही आहे. तो जोराचा त्याला ठसका लागतो आणि जेवायला नकारच देतो की. आता सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा कावेरी विद्या परत पुऱ्या घेऊन येतात आणि कावेरी त्याच संधीचा फायदा साधून ठरल्या प्लॅनप्रमाणे जबरदस्ती मंदारकडून फोन काढून घेण्याचा प्रयत्न करते. मंदार तर नकार देतो. तेव्हा म्हणते की काय जावई बापू, अहो जेवताना फोन कशाला बघायचा आहे, नाही म्हणजे परत तुम्ही स्क्रीनकडे बघाल, परत तुम्हाला ठसका लागेल. आणि तसंही आमच्या घराचे नियम आहेत बरं का, की जेवताना फोन अलाउडच नाही आहे. आमचे लाडकंही जावई बापू जरी असला तरी तुम्हालाही नियम लागू होतो बरं का. आणि ती जबरदस्ती फोन काढून घेते. मंदारला काही करता येत नाही. सुलक्षणाही कावेरीची साथ देते, म्हणजेच तिच्या बाजूने बोलते की हो अगदी बरोबर म्हणते ती. कावेरी त्याच्या हातून फोन काढून घेते आणि विद्याच्या हाती सोपवते. विद्याला सांगते की विद्याताई, फोन देऊ नका जावई बापूंना. तेव्हा मंदार वैतागून विचारतो की अहो काय मी लहान आहे का, माझ्या हातातलं खेळणं घेतलं तर मी न जेवायला. तेव्हा सुलक्षणा आता त्याला परत थाकीद देते की नाही हा जावई बापू, आता फोन तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही पोटभर जेवाल. झालं. शेवटी कावेरीने भन्नाट प्लॅन रचून मंदारला अडकवलेलंच असतं. त्याची बोलतीच बंद होते सुलक्षणासमोर. तेव्हा विद्या पटकन कारण काढते की वहिनी, अहो चला ना आपण किचनमधून भाजी घेऊन येऊया. दोघी किचनमध्ये येतात. फोन तर त्याने मेसेज बघण्यासाठी अनलॉकच केलेला असतो. तेव्हा कावेरी दिगंबरला त्याच्या फोनवरून मेसेज टाकते की बाबा मला मदत करायला या, मी खूप मोठ्या धर्मसंकटात अडकलोय. आत्ता ही खेळी रचलेली असते दिगंबर मंदारचं पितळ उघडं पाडण्यासाठीचे. दिगंबर महत्त्वाचा फोनवरती बोलत असतो. त्याला मंदारचा मेसेज येता क्षणी तो मेसेज चेक करतो आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकतो. परंतु त्या मूर्ख माणसाला कुठे ठाऊक आहे की तो मेसेज तर कावेरीने पाठवला आहे, तेही मंदारच्या फोनवरून. तो त्या मेसेजमध्येच गुंतून पडतो. विचार करतो की बाप रे, मंदारकडे मला जावं लागेल. इकडे कावेरी मंदारला इशारा करते. विचार करते की सगळं ठरल्या प्लॅनप्रमाणे होत आहे. आत्ता फक्त मंदारला दिवसभर इथेच अडकवून ठेवावं लागेल. म्हणजे कसं दिगंबर याला शोधूच नाही शकणार. कावेरीने त्याचा फोनही बंद करून ठेवलेला असतो. कावेरी विद्याला खुणावते की चला जावई बापूंसाठी बनवलेला खास हलवा खाऊ घालूया त्यांना. इकडे जेवण संपल्यानंतर मंदार काहीच करतो.
तरी सुलक्षणा परत त्याला दटावते की अजिबात नाही या, माझं लक्ष होतं तुमच्याकडे, तुम्ही पोटभर जेवलेलाच नाही आहात. तेव्हा मंदार म्हणतो की काकू मला जावं लागेल, माझा फोन मिळेल का? आज ना ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे. म्हणजे मी विसरून गेलो होतो. इतक्यात विद्या येते. विद्या म्हणते की चाल हो जावई बापू, परंतु तुमच्यासाठी बनवलेला स्पेशल हा हलवा तो तरी खाऊन जावा ना. आई बरोबर आहे की नाही, गोड तर आता व्हायलाच हवाय. काकूही म्हणते की अगदी बरोबर बोललीस हा विद्या. हे बघा जावई बापू, आज तुमचा खास पाहुणचार आम्ही करणार आणि तुमच्यासाठीचंच केळवण आहे ना हे. मग आम्ही तुम्हाला आग्रह धरणार आणि तो तुम्हाला पूर्णही करावाच लागेल. आता आम्ही सगळेच जण तुम्हाला गोडाचा एक एक घास भरवणार. सुरुवातीला काकू त्या हलव्याचा घास भरवतात, तेव्हा मंदारला परत ठसका लागतो. त्यानंतर विद्या परत येऊन जबरदस्ती त्याला घास भरवते आणि विद्याचं झाल्यानंतर परत येते ती कावेरी. कावेरीने चांगलाच धडा शिकवलेला असतो. अचानकच मंदारची तब्येत बिघडते, कारण कावेरीला चांगलंच माहिती असतं की त्याला त्याची ॲलर्जी आहे. तोचपर्यंत मंदारशी संपर्क साधण्याचा दिगंबर प्रयत्न करतो, परंतु कावेरीने तर फोन बंद केलेला असतो. संपर्क कसा साधणार? आत्ता त्याच्या मनाची घालमेल चालू होते की माझ्या पोराला कोण त्रास देत असेल. अचानकच जेव्हा मंदारची तब्येत बिघडते, तो रागात विचारतो की हलवा कशाचा होता? विद्या उत्तर देते की अहो सुरणाचा. तेव्हा कावेरी म्हणते की मी तर खास तुमच्यासाठी सुरणाचा हलवा बनवला होता. रागाच्या भरात मंदार बोलून जातो की कावेरी, तुला माहिती आहे ना मला सुरणाची ॲलर्जी, मुद्दाम केलंस का तू हे? तेव्हा सगळेजण धक्क्याने कावेरीकडेच बघतात. मग विद्या सारवासारव करते. ती मंदारला विचारते की जावई बापू, अहो आमच्या कावेरी वहिनींना कसं ठाऊक असणार तुम्हाला सुरणाची ॲलर्जी येते? तेव्हा मंदार बोलतो की हां खरं त्यांना कसं माहिती असेल ना. त्याची तब्येत इतकी बिघडते की तो हात धुण्याचा बहाणा करून तेथून उठून जातो. कावेरी ही त्याची चौकशी करण्याचा बहाणा करत त्याच्या मागेच येते. मुद्दाम ती मंदारला डिवचते की सॉरी हा जावई बापू, मला माहिती नव्हतं हो. म्हणजे खूप त्रास होतोय का तुम्हाला? मंदार चिडतो, तुझं ना तोंड बंद ठेव. नाही म्हणजे हे सगळं असं खाऊ घालून मला मारण्याचा कट होता का तुझा? तेव्हा कावेरी उत्तर देते की छे छे, हे तर मी माझ्या मनोरंजनासाठी केलं होतं. तुला असं तडफडताना बघून मला खूप छान वाटते, मज्जा येते बरं का. खरा बदला तर अजून बाकी आहे आणि तोही व्याजासकट वसूल करणार मी. कावेरीचं उत्तर ऐकल्यानंतर मंदारला धक्का बसतो. तर भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघू. कावेरीचं उत्तर ऐकल्यानंतर मंदार तिला म्हणतो की तुझं तोंड बंद ठेव आणि गुपचूप माझा फोन दे. तेव्हा कावेरीही त्याला उत्तर देते की नाही देत. कावेरीला यशच्या मनातलं जाणून घ्यायचं असतं. ती त्याला प्रश्न विचारते की सांगा ना, तुम्हाला नक्की कशी बायको हवी? मी मगाचपासून तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्ही माझ्याकडे काय बघताय? तुम्ही मला सांगत का नाही आहात की तुम्हाला कशी बायको हवी? तेव्हा यश मनोमन म्हणतो की अगदी तुमच्यासारखी. कावेरी त्याला विचारते की तुम्ही काही बोललात का? यश म्हणतो की नाही, तुम्ही काय ऐकलेत का?